आज दुपारी बाहेर गेल्या गेल्या मला एक जोक ऐकाय भेटला म्हणून सगळ्यात पहिल्यांदा घेतलं हसून. आणि सूर्यनारायण बाप्पा बघा कसे डोक्यावर चढलेत. 2 दिवस इतका पाऊस पडत होता आणि जसं काय आज म्हणतात हे हे कैसा लगा मेरा मजाक. आज इतकं ऊन पडलं हे बघून मी पण घेतले मग झाडं लावायला सुरुवात. हे कारल्याचे, भोपळ्याचे आणि दोडक्याचे बिया आहेत. ते खूप दिवसापूर्वी मी घेतले होते, कितीतरी वेळा लावले पण ते काय मोठे झालेच नाही. त्याची फळं काय मला खायलाच भेटले नाही म्हणून म्हटलं आज परत लावून बघावेत. आणि हे काय बी जे मी ऑनलाईन मागवले ते फ्लिपकार्ट वरनं, बघू आता ते येत आहेत का नाही येतात ते. त्यांनी त्या बियानुसार असा काही चार्ट दिला होता. त्या चार्ट नुसार बघते की ऑक्टोबर महिन्यामध्ये कोणकोणते बी लावले जातात. ते घेतला पहिल्यांदा वाचून, नंतर बघितलं ऑक्टोबर महिना कुठे येते आणि काढले त्या बिया बाजूला. आणि त्यात फक्त वांगी, मिरची आणि टोमॅटो आणि हे काही ज्या भोपळ्याच्या दोडक्याच्या बिया काढल्या होत्या त्या आम्ही घेतल्या आणि चला लावायला. मग इथं मी आमच्या घराच्या मागे छोट्याशा जागेत लई मोठी झाडं लावून ठेवली आहे, नुसती गर्दी करून ठेवली. हे बघा हे लिंबाचं, हे पेरूचं, आणि पेरूला बघा फुलं पण यायला लागलेत. माझ्या एवढूसाच पेरू आहे तर वरच फुलं यायला लागलेत. आणि तिथं पण एक लिंबाचं आणि तर नारळाचं झाड लावलेलं आहे. नंतर घेतली एका डब्यात माती भरून, एकाच डब्यात सगळी झाडं लावणार आहे. आणि नंतर ना त्याची रोपं तयार झाली की मी ती रोपं लावणार आहे सगळीकडं. आणि मग बसलो बबडू आणि मी झाडं लावायला, झाडं म्हणजे बिया लावायला. आणि मी कुठलं काम सुरू केलंय आणि बबड्या माझं त्यात माझी मदत करणार नाही असं कधी होणारच नाही. त्या बियांमध्ये वांग्याच्याच बियांचे इतके प्रकार होते ना, म्हणजे 4 ते 5 प्रकार होते वांग्यांचे. म्हणजे भरिताचं वांग, कसलं ते पांढरं वांग आणि जांभळं वांग नसतं का वेगवेगळे, ते पण होते. आणि हा फ्लावर आणि कोबीचे पण बी घेतले होते मी लावायला. आणि त्यासोबत मिरची आणि टोमॅटोचे पण बी घेतले मी त्याच्यामध्ये लावून. सगळे बी लावून झाल्यानंतर न ते बी थोडी मातीने बुजवले आणि घेतलं त्याच्यावरती पाणी शिंपडून. आणि ते भांडं उचललं आणि ठेवलं पेरूच्या झाडाशेजारी नेऊन, कारण की झाडांशेजारी झाडं वाढतात, नाही तर इतर दुसरीकडे कुठं ठेवलं तर ते वाढत नाहीत. तर चला मग बघू थोड्या दिवसांनी कसं येतात का नाही ती झाडं.